बार्टी आणि सारथी संदर्भात अजित पवारांनी विधानसभेत निवेदन सादर केलं। स्कॉलरशिपसाठी एकाच कुटुंबातले 5-5 जण पीएचडी करू लागले असं अजित पवार म्हणाले। विधानसभेत अजित पवारांनी हे गंभीर आरोप केलेत। बार्टी आणि सारथी संदर्भात अजित पवारांनी विधानसभेत निवेदन सादर करताना हे वक्तव्य केलंय। अजित पवारांच्या भूमिकेचा वेगळा अर्थ काढू नका असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय आणि अजित पवारांच्या विधानाचं समर्थन केलंय। काही ठिकाणी एकाच परिवारातले 42-45 हजार रुपये मिळतात म्हणल्यानंतर 5-5 लोक पीएचडी करायला लागलेत एका फॅमिलीतले। आणि मी मधीच माहिती घेतली तर ह्या ठराविक विद्यार्थ्यांच्या करता कित्येकशे कोटी रुपये जात आहेत आणि 4 लाख विद्यार्थ्यांच्या करता म्हणजे ह्यांच्या करताच रक्कम इतकी मोठी जाते आणि बाकीच्यांच्या करता अतिशय म्हणजे 50% पेक्षा जास्त रक्कम इकडे जायला लागल्यात आणि विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे। मला असं वाटतं की अनेक वेळा दादा एखादी गोष्ट बोलतात तर लोक त्याचा वेगळा अर्थ काढतात, पण मुळामध्ये ही योजना जी सुरू केलेली आहे ती जे काही आपले हुशार लोक आहेत, मुलं आहेत, पण पीएचडी अफोर्ड करू शकत नाही त्या लोकांकरता ती काढलेली आहेत। आता एका घरातले 5 लोक जर योजनेचा लाभ घेतील तर इतर घरातले जे काही आपले गरीब लोक आहेत, होतकरू आहेत, त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही। दादांनी व्यक्त केलेली चिंता बरोबर आहे। या संदर्भात योग्य अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी निर्णय करावा लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.